नमस्कार मित्रांनो, मी गणेश गवळी धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. बघा मित्रांनो, बंदिस्त शेळीपालन करत असताना फार्ममध्ये आपल्या शेळ्यांच्या अंगावरील बाह्य परजीव हे अत्यंत घातक असतात आणि त्यामुळे आपलं नुकसान जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता शेळ्यांच्या अंगावरचे बाह्य परजीव म्हणजे त्याच्यामध्ये येतात गोचीड, वा, लिका, पिसा अशा प्रकारचे वेगवेगळे परजीव त्या ठिकाणी येतात. परजीव म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर जगणारा जीव, त्याला परजीव म्हणायचं. त्यामध्ये गोचीड जर पाहिला तर गोचडांच्या वेगवेगळ्या जगामध्ये 60 जाती सापडतात. त्यामधले मोजक्याच जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात आणि त्या गोचडांमुळेच आपण परेशान झालेलो आहेत. आता गोचड्यांमध्ये आपल्याला बारीक बारीक तांबे दिसतात, मोठा गोचिड दिसतो आणि सोट झालेला मोठा त्याच्यापेक्षा गोचिड दिसतो आणि अशा गोचड्यांमुळं आपली परेशानी वाढलेली आहे. मग ह्यांच्यावर आपल्याला निर्मूलन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जे आपले शेळ्यांचे छोटे छोटे पिल्ले आहेत, त्या पिल्लांच्या अंगावर जर या ठिकाणी पिसा वाढल्या तर त्या पिसामुळं बी आपल्याला सुटका होणं खूप अवघड जातं. मग त्यावरही अनेक उपाय या ठिकाणी आपण करतो आहे. काही लोकांनी त्याच्यासाठी इंजेक्शन दिले, काही लोकांनी औषधं वापरले, वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे औषधं आणून त्या ठिकाणी वापरले, पण त्याचा काही रिझल्ट आपल्याला एवढा जाणवत नाही. बघा, त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की आतापर्यंत मार्केटमध्ये जे काही गोचडाची औषधं आहेत ते औषधं आपण आणले आणि ती जर शेळ्यांच्या अंगावर लावले तर त्यावेळेस काय व्हायला लागलं, विषबाधा होण्याची शक्यता वाढत होती. मग कंपनीने काय केलं की त्याच्यातली मात्रा थोडी कमी केली. मात्रा कमी केल्यामुळं काय झालं की त्याचा रिझल्ट येईनासा झाला. म्हणून आपला शेतकरी वर्ग काय झालं, त्याच्यामध्ये परेशान होत गेला. मग आपल्याला ह्या गोचीड निर्मूलनासाठी जर तातडीचं आणि कमी खर्चाचं जर एखादं औषध आपण घरच्या घरी जर आपण करू शकलो तर ते आपल्याला फायद्याचं ठरणार आहे आणि ते तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. बघा, आपल्याला सुरुवातीला काय करायचं की जे शेळ्या झाडपाला खात नाहीत अशा झाडांचा पाला आपण काय करायचे, गोळा करायचा. त्यामध्ये येतो आहे कडुलिंब, येतो आहे परत सीताफळ येतं, निरगुडी येते. असे 3-4 प्रकारच्या झाडाचा पाला आपण आणायचा. तो या ठिकाणी बारीक चिरून वाटायचा आणि गाईचं गोमूत्र जे असतं गावरान गाईचं, त्यामध्ये तो भिजू घालायचा. जवळपास तो 15-20 दिवस भिजू घालायचा आणि त्याचं जे पाणी निघलेलं आहे तो अर्क जे असतो पाल्याचा, ते अर्क काय करायचे की शेळ्यांच्या अंगावर पूर्णपणे या ठिकाणी लावून घ्यायचं. जर अशा पद्धतीनं जर आपण अर्क तयार केला आणि तो जर लावला तर त्यांच्या अंगावरचे जे काही गोचीड असतील, ओवा असतील, लिका असतील, पिसा असतील, ह्या पूर्णपणे या ठिकाणी नायनाट झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता नुसतं अंगावर लावूनच जमत नाही. आता आपण काय करतोय, अंगावर लावतो आणि ते गेलं असं या ठिकाणी समजून जातो. पण खरी अडचण अशी असते की आपण आपल्या गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी शेळ्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी जी भिंत आहे, भिंतीला बारीक बारीक भेगा असतात, खाली फडशी कोबा आहे, त्याच्यामध्ये बारीक बारीक भेगा असतात. तर त्याच्यामध्ये त्या गोचडाचे, लिकाचे, वाचे, त्या पिसाचे बारीक बारीक अंडे असतात. ते अंडे या ठिकाणी परत उबवतात आणि ते आणखी जशाला तसं या ठिकाणी तयार होतं. म्हणून काय करायचे की तो जे अर्क बनवला आहे का, त्या अर्काचा आपण काय करायचे, पूर्णपणे शेडमध्ये पण सडा मारून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे त्याचं जर फवारणी जर केली पंपात भरून तर या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि ते पूर्णपणे बाह्य परजीव जे आहेत का ते सगळे या ठिकाणी नष्ट होऊन जातात. जर अशा पद्धतीनं जर आपण कमी खर्चामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा अर्क बनवला तर आपल्याला आपल्या गोठ्यातील बाह्य परजीवाचं आपण काय करू शकतो, पूर्णपणे नायनाट त्या ठिकाणी करू शकतो. मग अशा पद्धतीनं आपण काय करायचे, हे औषध आपण बनवायचं आणि त्याचा नायनाट आपण करून घ्यायचा.